प्राथमिक एज्युकेशनच्या नंतरचा टप्पा हा ब्लॅक अँड व्हाईटच आहे, कलरफुल नाही ना. घरात पण त्या मुलाला ब्लॅक अँड व्हाईट चित्र सगळं दिसायला लागतं, कारण त्याचा फॉलोअप घेतला जातो की आई आणि वडील हे इन्स्पेक्टर होतात, टीचर होतात, प्रिन्सिपल होतात, कॉन्ट्रॅक्टर होतात आणि मालक पण होतात. आपल्या जेव्हा लक्षात येईल की आपलं काहीतरी चुकतंय आणि आपलं लेकरू आपल्याशी शेअर करणं, बोलणं बंद करतंय. खूप काम आहे, दरवाजा एवढा उशिरा उघडायचा नाही, लगेचच उघडायचा. मला खूप घरांमध्ये टीचिंग करायला जावं लागतं. तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे, तुम्हाला स्वयंपाक शिकवण्यासाठी मी आलेली आहे. तुम्ही कणिक कशी मळता, तुम्ही हात कशाने धुता, तुम्ही ते पुसता कशाने, तेल कोणतं वापरता, ही खिडकी बंद का ठेवली, हा लाईट सुरू का ठेवला, इथे वास कशाचा येतो, हे भांडे व्यवस्थित लावलेले नाहीत. तुम्हाला सगळंच मला शिकवावं लागणार आहे, तुमचं काही खरं नाही. बाळासाहेब पवार फाउंडेशन आणि गवताळा व्हॅली स्कूल कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयामध्ये एका विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आजचा विषय मी पालक की मालक. या ठिकाणी प्रिन्सिपल नायर सर, उपस्थित आपण सर्व. विषय तसा सगळ्यांनी वाचला असेल आणि मला असं वाटतं की आपण टीचिंग क्षेत्रातले लोक जास्त आहोत का, बरोबर आहे? म्हणजे मग आपण थोडासा विषय बदलला तरी चालेल. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे असेल ॲज अ चाइल्ड सायकोलॉजी करू शकतो. मागच्या आठवडाभरामध्ये अगदी 2.5 वर्षापासून ते 23 वर्षापर्यंतची मुलं मुली घेऊन पालक आलेत आणि त्या मुलांच्या विरहित, म्हणजे मुलांना बाहेर बसवून पालकांशी बोललं जातं, तर ते पालक 100च्या वर कंप्लेंट सांगतात. म्हणजे एका आवाजात तो उठत नाही, इथपासून सुरू होतं. ते रात्री मोबाईल घेऊन बसतो पण झोपत नाही इथपर्यंत. मग तो घास व्यवस्थित खात नाही, पाय सोफ्यावर टाकून बसतो, टी व्हीचा रिमोट त्याच्या हातात असतो, अक्षर खराब आहे, कोणी आलं त्यांच्याशी बोलत नाही, इथपासून सगळं ऐकत नाही हा शब्द कॉमन अगदी 2.5 वर्षापासून. आणि मग त्या पालकांना काउन्सिलिंग केलं जातं आधी की आपण काय करू की, म्हणजे तुम्ही तर होता पण तुमच्या नंतर बाळ आलं, ते बाळ आल्याचा आनंद तुम्हाला झाला आणि हळूहळू जेव्हा ते बाळ तुमच्यापासून सुटं झालं तेव्हा तुम्हाला त्याच्या कंप्लेंट सुरू झाल्या. आधी तुम्हाला कौतुक होतं, रात्रभर जागवतो बाई, दिवसा झोपतो आणि रात्री झोपूच देते, डोळा लागला की रडतो की रडते. मग ते काउन्सिलिंग केल्यानंतर असं लक्षात येतं की पुढच्या वेळेला आलं की पुन्हा त्यांची काहीतरी नवीन कहाणी सुरू. हे राहून गेलं बरं का सर. म्हणजे आपण पहिल्या दिवशी त्या विषयाला घेऊन इथून माळेवाड्यापर्यंत गेलेला असतो औरंगाबादच्या दिशेने, पण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा कन्नडपासून सुरू करतात की नाही हे राहून गेलं बरं का, एकदा त्यांनी असं केलं होतं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मला असं लक्षात आलं की या लोकांना ओनरशिप हवी आहे का मुलांची, की मला जसं पाहिजे, माझी जी चौकट आहे मुलाची, ती चौकट मध्ये तो बसला पाहिजे. आणि नसेल बसत तर मी त्याला मारीन, ओरडेल किंवा मी सायकोलॉजिस्टकडे घेऊन जाईन, पण त्याला त्या चौकटीत बसवेल. आणि मग सरांचा फोन आला आणि मला सुचलं की हे आपण असाच विषय देऊ, मी पालक की मालक. सुरुवातीला
बाळ जन्माला येतं, त्याचे कौतुक होतात, मूल असो मुलगी असो, काही त्याच्यात फरक नाही, त्याचं कौतुक होतं. त्याला शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेत प्रवेशाच्या आधी साधारण 1.5-2 वर्षापासून त्याला ABCD किंवा पुस्तकं किंवा ते घरात लटकवण्याचे ते पोस्टर्स असतात. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून असतं की तुझं एम हा आहे, मुख्य काम तुला भविष्यात हे करायचं आहे. बाकीचं ठीक आहे, पण हे अकॅडमिक तुला मुख्य काम करायचं आहे. मग शाळेत जाणार आहे त्याला मग दप्तर आणलं जातं, त्याला ती जे काही वॉटर बॅग असेल, डबा असेल, तो सगळा आणला जातो. ते बाळ हळूहळू त्याच्यावर काउन्सिलिंग केली जाते की आता हा पण शाळेत जाणार आहे. मग शाळा शोधली जाते. सगळं कलरफुल असतं, त्याचा ड्रेस कलरफुल असतो, त्या मुलीच्या केसाला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी कलरफुल असतात, शूज कलरफुल असतं, सगळं कलरफुल असतं. आणि सुरुवातीला त्या बाळाला कडेवर घेऊन शाळेपर्यंत नेणं किंवा त्या बसच्या पायरीपर्यंत सोडणं, बसची जी स्टेअरकेस असते ना तिथपर्यंत सोडणं. त्याच्यामध्ये बरेच वेळेला आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये मोठा रोड असल्यामुळे वरून दिसतं हे साधारण काय चाललं आहे ते. तर आम्ही बघतो की पहिल्या साधारण 8 ते 15 दिवस जून महिन्याच्या अख्खी वरात येत असते. आजी आजोबा असतील तर ते पण येतात, आत्या आली असेल तर ती पण येते. बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं आहे की शाळेत जाण्याचा एक कार्यक्रम केला जातो. मग त्याचं मामा मावशी वगैरे वगैरे सगळे मिळून त्याला फोटोज व्हिडिओ शूटिंग ती पार अशी त्या याच्यापर्यंत केली जाते. ठीक आहे. मग हा सगळा असा सुरू होतो प्रवास. आणि हळूहळू काय होतं की आई आणि बाबा हा त्याच्या कामामध्ये बिझी होतो आणि बाळ जसं प्ले ग्रुप ज्युनियर सिनियर आणि मग फर्स्टपर्यंत जायला लागलं की मग त्यांच्यावरचं अकॅडमिक प्रेशर वाढतो. जाताना कसं असतं, पुन्हा तेच असतं, त्या पायरीवरून घ्यायचा मावशीकडून दप्तर, ती मावशी देणार, त्याची बॅग, स्कूल बॅग, वॉटर बॅग सगळी, मग ती आई लावणार किंवा वडील आजोबा कोणतरी लावणार स्वतःच्या गळ्याला, त्याला आणि तेवढ्या वेळात आई त्याचं बुक उघडते आणि बघते आजचा होमवर्क काय आहे. तिथून तिची सुरुवात होते. मग ती घरी गेल्यानंतर पहिला मोबाईल काढते, मोबाईल काढून त्याला शो करते आणि मग त्याच्या तोंडात काहीतरी खाल्लं पाहिजे ना त्यांनी, मोबाईलशिवाय खातच नाही, बरोबर आहे ना. हा सगळा प्रवास हळूहळू 7.5 वर्षापर्यंत व्यवस्थित चालतो. मग त्याच्यानंतर प्राथमिक एज्युकेशनच्या नंतरचा टप्पा ब्लॅक अँड व्हाईटच आहे, कलरफुल नाही ना. घरात पण त्या मुलाला ब्लॅक अँड व्हाईट चित्र सगळं दिसायला लागतं, कारण त्याचा फॉलोअप घेतला जातो. ह्याचं काय केलं, त्याचं काय केलं, किती मार्क्स आले वगैरे 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 सगळं. पण हे सगळं सुरू असताना मुलाची शाळा आणि मुलाचे टीचर चांगले नाहीत हे घरातच चर्चा सुरू असते. कॉमन आहे, शाळाच खराब होती, किती लेकरं ती एकटी बाई कुठे लक्ष देईल, तिने पाहायला पाहिजे ना, तिने शिकवलं पाहिजे ना त्या मॅडमने माझ्या मुलाला. ते मुलासमोर चाललेलं असतं, मुलगा लक्ष देत नाही त्याच्यावर, पण त्याला ऐकू येतं सगळं. मग याच्यामध्ये त्याच्या डोक्यातलं जे काही द्वंद्व, जे काही संघर्ष सुरू होतो आणि त्याच्यानंतर त्याला अकॅडमिकचा जो प्रेशर सुरू होतो, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आई आणि वडील हे इन्स्पेक्टर होतात, टीचर होतात, प्रिन्सिपल होतात, कॉन्ट्रॅक्टर होतात आणि मालक पण होतात. म्हणजे एकूण काय होतं तर गिव्ह अँड टेक. तू रिझल्ट दाखव, मगच तुला सगळ्या गोष्टी आम्ही देऊ. तू रिझल्ट दाखवला पाहिजे, तुला मार्क आले पाहिजे, बाकीच्या गोष्टी नाही झाल्या तरी चालतात, पण तुला शाळेतले मार्क्स जे आहेत ते मार्क्स चांगले आले पाहिजेत, तरच तू चांगला, नाही तर मग त्याच्या कंप्लेंट सुरू होतात. आता याच्यात फाईन ट्यून काही गोष्टी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून, प्रॅक्टिशनर म्हणून ज्या केल्या आहेत त्या अशा. मी शाळेमध्ये नेहमी वेळेवर जाते, ठीक आहे, मुलांना व्यवस्थित शिकवते, व्यवस्थित रिझल्ट देते,
प्रिन्सिपल सरांनी किंवा संस्थेच्या कोणी किंवा शाळे उपयोगी ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या मी वेळेवर करते. एक दिवस मी थोडी उशिरा आली तर माझ्या प्रिन्सिपलनी मला झापलं, माझ्या सुपरवायझरनी मला झापलं, बोलले. काय डोक्यात विचार येतो? काय विचार असतो? मनोमनी रिॲक्ट व्हायला लागतो. मनोमनी काय रिॲक्ट होतो? इतक्या दिवस आपण इमाने इतबारे काम केलं, पण एक दिवस मी खराब काम केलं तर लगेच बोट ठेवलं. बरोबर आहे? ही नॅचरल इमोशनचा पार्ट आहे हा. करेक्ट आहे? ओके. आता काय करू आपण की तुम्ही जे काही 3 महिने व्यवस्थित गेलात असं तुम्हाला वाटतं, पण तुम्हाला बघणारा माणूस जो सुपरवायझर किंवा जो वरिष्ठ असतो तो तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही 99 बरोबर करणार, पण एक गोष्ट अर्धा गोष्ट तुमच्याकडनं पाहिजे तशी नाही झाली आणि त्याने दररोज तुम्हाला टोकलं, त्याने तिने, काय होईल? घरी मूड कसा असेल तुमचा? हाँ, अच्छा नहीं लगेगा, सेटिस्फैक्टरी नहीं लगेगा. अच्छा, इसके लिए खुद का गुस्सा आएगा कि उस पर्सन का गुस्सा आएगा? त्या माणसाचं येईल, आपल्यावर नाही. बोटं कोणाच्या नावाने? चूक आपली पण बोटं. बरं, घरात सगळ्यांना तो माणूस माहिती होईल, तो व्यक्ती जो कोणी असेल, आणि त्याची जी काही फोटो आहे घरात, तो असं शिंगवाला इकडून इकडून असे मोठे दात असेच असेल ना, खराब. बरोबर? बरं, हे 3 महिन्यात शक्य आहे का असं होणं? 3 महिने सलग त्याने तुम्हाला टोमणे मारले. बरोबर आहे ना? म्हणजे आपण असं बघितलं की 3 महिन्यात दररोज 99% तुम्ही चांगलं काम केलं आहे, पण अर्ध्या टक्क्यासाठी 1% टोमणा मारला आहे. आपण असं पण बघितलं की 3 महिने चांगलं काम केलं आणि 1 दिवस खराब काम केलं तर टोमणा मारला आहे. म्हणजे दोन्ही गोष्टीचं आपल्याला हर्ट होतं. बरं, आता तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा तुमच्या मुलांना असतील का? असतील? ह्याचा विचार आपण किती वेळेस केलाय? नाही केला? नाही. अरे असं कसं होईल? मी माझा म्हणजे मी माझाच विचार करते असं होतं की नाही? आपण त्याच्या बाजूचा विचार कधीच नाही करत. बरोबर आहे? बरं, आपण आता या 3 महिन्यामध्ये एक टोमणा तुम्हाला, एक चुकीची गोष्ट त्या व्यक्तीने तुम्हाला बोलली, ती 99% त्याने ॲप्रिशिएट केलं आणि एक गोष्टीचा टोमणा मारला. कुठली गोष्ट लक्षात राहील? पण मी काय म्हणतो ॲज अ पेरेंट म्हणून, मी तर एवढा चांगला आहे त्याच्यासाठी, मी सकाळी लवकर उठून घेते, माझं करिअर मी त्याच्यासाठी सोडलं, मी शिक्षण सोडलं, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं, मी साधं कोणाच्या शेजारी घरी जात नाही, मी इतकं करते त्याच्यासाठी. मग त्याने माझी एक गोष्ट ऐकू नये का? आता हीच परिस्थिती मुलाची पण असेल की तू 99 चांगले करते का, पण एका गोष्टीने सगळं. बरोबर आहे? आता तुम्ही म्हणाल हे तर तारेवरची कसरत आहे, आता कसं करायचं? हे तर आमच्याकडनं होणारच आहे. अरे, आणि ते काय आपण ठरवून असं वाचून नाही कारण चालणार की हे असं वाचत बसेल आणि नियम असतील आणि ते नियम मी फॉलो करेल, असं नाही करणार कॅलेंडरसारखं. मग कसं करायचं? आपल्या जेव्हा लक्षात येईल की आपलं काहीतरी चुकतंय आणि आपलं लेकरू आपल्याशी शेअर करणं, बोलणं बंद करतंय, तेव्हा आपण आपला पॅटर्न बदलू शकतो की नाही? एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मॅथमॅटिक्सचा पेपर झाला आणि एक मुलगी घरी आली
आणि घरी आल्यानंतर ती नेहमीप्रमाणे तिने दरवाजा उघडलेला नाही, हळूवार दरवाजा उघडला, बॅग हळूवार ठेवली, तिचे शूज हळू काढले आणि खाली मान घालून बसून राहिली. आई काय करते? आज मॅथमॅटिक्सचा पेपर होता ना, पडली बोंब. 100 वेळेस सांगत होती अभ्यास कर, पण तुला त्या शेजारची मैत्रीण गरजेची, तिच्याकडे जाऊन बसली गप्पा मारत, टी व्ही बघत बसली. तुला कमी मार्क येऊ दे, बघते मग तुझ्याकडे. ठीक आहे. दुसरा केस, दुसरी आई, हातपाय धुतेस, मी तुझं ते आवडतं खायला केलेलं आहे ते खाऊन घे पटकन, चल. या 2 केसमध्ये कुठली मुलगी मनातलं बोलेल? मग आता त्या मुलीला समजावून सांगायचंच नाही का, तू अभ्यास केला नाही म्हणून तुझी आज ही परिस्थिती आहे. करेक्ट. आत्ता इमिडिएट ती वेळ नाही आहे, थोडा उसको नॉर्मल होने दो, थोडं टेम्परेचर डाऊन होऊ द्या, मग बोला तिच्याशी, ती तुमच्याशी निश्चित बोलेल. अशा सलग गोष्टी आपण जर करत राहिलो पहिल्या उदाहरणासारख्या की पडली बोंब, तर मुलं तुमच्याशी शेअर करणार नाहीत. म्हणजे काय होतं की बाळ काहीतरी सांगतं, काहीतरी सांगायला सुरुवात करतं की आज शाळेत असं झालं, आज शाळेत तसं झालं, मी असं केलं, मग तो पडला, मग माझा पाय लागला, चुकून लागला. आणि इकडून आईने तर वडील म्हणतात असं नाही करायचं, देव पाप करतो, हे करतो. तो बघत असतो, खोटं नाही बोलायचं. अरे तो सांगतोय, अजून त्याला सांगू द्या. पण मध्येच काय करणार आपण? तो करेक्ट करण्याचा त्याला प्रयत्न करणार. तर ही प्रक्रिया जर आपल्या घरामध्ये सुरू असेल तर ही पहिल्यांदा बंद करा. त्याला बोलू द्या, तुम्ही रिसीव्ह करा, फक्त रिस्पॉन्स द्या. रिॲक्शन नको आहे त्याला रिस्पॉन्स पाहिजे. हां, करेक्ट जे असेल त्याच्यातलं जे तुम्हाला सांगावं वाटत असेल ते इमिडिएट सांगू नका. 2 तासांनी, 4 तासांनी, 5 तासांनी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सांगा. लगेचच बाहेर टाकण्याची गरज नाही. थोडं थांबा, वाट बघा. ते लेकरू कदाचित स्वतःचे स्वतः करेक्ट करेल किंवा तुम्हाला येऊन त्याच्याबद्दलचं विचारेल. ठीक आहे. पालक म्हणून माझी स्वतःची जी काही करिअरची ज्या काही स्वप्न असतात ती स्वप्न पूर्ण झालेली नसतील तर ती स्वप्न कोणाकडून बघतो आपण? बरोबर आहे, आपण ती मुलांकडनं बघतो. बरं, ती स्वप्न पूर्णच झाली पाहिजे अशा पद्धतीचा अप्रोच हवा आहे की झालं तर ठीक आहे, नाही तर ठीक आहे? सेकंड नंबरचा अप्रोच. बरं, माझं व्यक्तिमत्व आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक आहे की नाही आहे? त्याच्या चॉईस, त्याच्या आवडीनिवडी. बरं, किती लोकांना असं वाटतं की आजकालच्या मुलांना जास्त स्टिम्युलेशन आहे, खूप जास्त त्यांच्या समोर अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप जास्त गोष्टी त्यांच्यासमोर आले म्हणून प्रॉब्लेम झालेत, असं वाटतं? म्हणजे विशेषतः मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो आपण की हे मोबाईल आणि इंटरनेट आल्यामुळे मुलं बिघडली, असं वाटतंय? मोबाईलमुळे मुलं बिघडली पक्का? बरं, कशी? साशंक कन्फ्युजन आहे का याच्यात? मोबाईलमुळेच बिघडली असं नाही आहे. बरं, मोबाईलची सुरुवात हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून मी थोडा विषय हे केला. जेवणासाठी होते, बरोबर आहे, यांना माहिती आहे ना? मोबाईल दाखवला नाही तर आमचं बाळ खाणार नाही. किती लोकांना असं हे वाक्य करेक्ट वाटतं? करेक्ट आहे. मोबाईल शिवाय खाऊ शकतात. खाऊ शकतात सर ते, पण खाते नाहीत ना ते. आणि ती वेळ आपल्याला काढून घ्यायची असते कारण आपल्याला पुढचे कामं करायचे असतात.
म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं कारण एक आहे की माझ्या वेळेने त्यांनी खाल्लं पाहिजे, त्याला भूक असो नसो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इझिली व्हावं. म्हणजे एकदा मी हात उचलला की त्याच्या तोंडात जायला पाहिजे, त्याने खाल्लं पाहिजे. दुसरा हात उचलला की दुसरा घास घेतला पाहिजे. त्याने इझी व्हावं आमचं त्याच्याबरोबर. तो जो ती जी घटना आहे ती घटना इझी व्हायला पाहिजे, ती हे होऊ नये. बरं, तुम्ही तुमच्या बाळाबरोबर एखादा गेम खेळला, एखादं गाणं म्हटलं मोबाईलऐवजी, तर ते आवडतं का मोबाईल आवडतो? ते आवडतं सर मुलांना, पण ते रोज शक्य नाही होत. हां, म्हणजे आपण आपला पर्याय मोबाईल ठरवला आहे. बरोबर आहे. मग तुम्ही असं कसं तयार होणार हो की आई मी असताना आई मोबाईलला करणं? आता याच्यात चर्चेत काय समजलं की माझ्यातली जी आई आहे ती मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याजवळ जावी, मग नंतर ती आई तुम्ही पळवता का त्याच्यापासून? पळवायला पाहिजे का? एकदा तुम्ही प्रतिरूप दिलं ना तिला, मग ती परत हिसकवायची का त्याच्याकडनं? मग तो कसा जाऊ देईल मला सांगा? आईला, जी आई त्याच्या जवळ आहे, तिला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने हिसकवण्याचा प्रयत्न केला तर तो कसा जाऊ देईल? जाऊ देईल का? बाबा मोठ्याने ओरडला तर ते लहान बाळ त्या बाबाकडे असं बघतं, ओरडू नको, है ना? खूप छोटं बाळ असेल तर बाबांना थेट सांगतं ओरडू नको. मग तसा हा मोबाईल जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्या हातून, तर तुम्ही म्हणजे तो मोबाईल झालेला आहे, तुम्ही म्हणजे थर्ड पर्सन झालं आहे, तर तो तुमच्यावर ओरडणारच आहे. ओरडतात का मुलं मोबाईल काढल्यावर? धमक्या देतात का? तुम्ही असं विचार करत असाल की हे आईला धमकी देतोय, तो आईला देत नाही आहे, तो मालकाला धमकी देतोय की माझ्या आईला लांब नको नेऊ. म्हणून आत्ता जर तुम्ही देत असाल तर इमिडिएट मोबाईल तुमच्या डे टू डे लाईफमधला विड्रॉ करा, काढून घ्या. तुमची जागा तशी राहील. तुम्ही जर आज नाही काढला तर तो उद्या त्याच्याच सोबत राहणार आहे, आणि तो उद्या म्हणजे टीन एजमध्ये गेल्यानंतर मोबाईल घेऊन रूममध्ये जाईल आणि आतून दरवाजा बंद करेल. मग तुमचं धाकधूक वाढेल की आता हा काय करतो आहे आतमध्ये. ऐकलं आहे का हे कधी? है ना? एकदम कॉमन आहे की जे रूम कोंडून बसतो, कधी खायला येतो माहीत नाही, कधी झोपतो माहीत नाही, अभ्यास करतो की नाही ते पण माहीत नाही. मोबाईल विड्रॉ करा. मालकच्या ऐवजी आई आणि बाबा व्हा. आपल्याकडनं काय होतं, कॉमन एक गोष्ट आहे. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी ए नावाची एक टीचर तुमच्याकडे घरी पाठवली. कोणती टीचर? ए नावाची. आणि ती ए नावाची टीचर घरी आली, तिने बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर तुम्ही दरवाजा उघडला. तुम्हाला दरवाजा उघडायला 2.5 सेकंद उशीर झाला, अगदी छोटासा, की तेवढ्यात ती लगेच म्हणते की माझ्या मागे खूप काम आहे, दरवाजा एवढा उशिरा उघडायचा नाही, लगेचच उघडायचा, मला खूप घरांमध्ये टीचिंग करायला जावं लागतं. तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे? तुम्हाला स्वयंपाक शिकवण्यासाठी मी आलेली आहे. तुम्ही कणिक कशी मळता, तुम्ही हात कशाने धुता, तुम्ही ते पुसता कशाने, तेल कोणतं वापरता, ही खिडकी बंद का ठेवली, हा लाईट सुरू का ठेवला, इथे वास कशाचा येतो, हे भांडे व्यवस्थित लावलेले नाहीत, तुम्हाला सगळंच मला शिकवावं लागणार आहे, तुमचं काही खरं नाही. आणि मग पूर्ण स्वयंपाक करता करता ती भाषण देत राहते, प्रश्न विचारत राहते, बोलत राहते. ती जाते स्वयंपाक शिकवून. संध्याकाळी बी नावाची टीचर घरी येते आणि बी नावाची टीचर दरवाजाची बेल वाजवते. तुम्हाला पुन्हा तेवढाच उशीर होतो. ती उशीर झाला तरी जसं तुमच्याकडे बघते आणि तुम्हाला म्हणते की तुमची साडी छान आहे, तुमचा ड्रेस छान आहे, तुम्ही स्माइली दिसताय, तुमचं घर छान आहे, तुम्ही स्वयंपाक चांगला करत असाल असं मला वाटतं, मी तुमच्यासोबत इथे बसणार आहे, आपण गप्पा मारत मारत स्वयंपाक करू आणि स्वयंपाक झाल्यावर मी जाणार आहे. 1 महिन्याच्या नंतर मी तुम्हाला दोन्ही टीचरच्या बाबतीतल्या गोष्टी विचारल्या आणि नंतर सांगितलं 1 महिन्यानंतर की एकच टीचर मी कंटिन्यू करणार आहे दोन्ही वेळेला, एकच कोणती तरी, ए किंवा बी. कोणती टीचर कंटिन्यू करू?
सध्या आपण आपल्या घरामध्ये ए आहोत का बी आहोत? एचा वापर करतो. तुम्ही ए किती? हात वर करा बरं. आपल्या मूडवर आहे सर ते. हात वर करून सांगा मला. ए कोण कोण आहे सांगा. असे खालच्या खाली नका करू, असे मोठे. सर दोघं परिस्थिती असते, कधी एक कधी सगळ्यांच्या हात वर चाललेत. मूडवर आहे, कधी ए पण कधी बी पण. हाँ, सही है ना. अभी यही एग्जाम्पल मैं क्या कर रहा हूँ, आप जो बात कर रहे हैं ना, मैं उसी को आगे लेके जा रहा हूँ. ठीक है. आता हे एकदम करेक्ट आहे. म्हणजे मी मान्य करतो, मी पण पालक आहे, मी मान्य करतो. आणि उगाच खोटं कशाला बोलू. घरी जाऊन परत काहीतरीच बोलले तुम्ही, तिकडे तर वेगळंच, घरी वेगळंच, असं काहीतरी व्हायचं ना, आहे का नाही. मॅडम सोबत असताना जे तेच बोलावं. मूड. आता मला सांगा की ए जो माणूस आहे ए, तो काय करतो? तो त्या बाळाला कंटिन्यू सूचना देतो. ठीक आहे. आता मला सांगा, कंटिन्यू सूचना दिल्याने म्हणजे काय? माझ्या मनातलं ती जी ॲक्टिव्हिटीज त्या बाळाने करायला पाहिजे तशी ती होत नाही आहे म्हणून सूचना आहेत ना, है ना. आत्ता तर बसला अभ्यासाला, लगेच उठला. मोबाईल बघायला कसा तुला 2-2 तास बघितलं तरी काही वाटत नाही, तिकडे कसे डोळे तुझे हे होतात, तिथे झोप नाही लागत तुला, आता कशी लागते, वगैरे वगैरे वगैरे. ए मधला माणूस मानसिक अस्थिरता वाढवेल का कमी होईल? स्वतःची मानसिक अस्थिरता वाढवेल की कमी होईल? बरं, जर आपण असं ठरवलं की आपण बी व्हायचं, तर तुमची मानसिक अस्थिरता, मूड स्विंग्स वाढतील का कमी होतील? मग ह्याच्यातच त्याचं उत्तर आहे ना. तुम्ही जे म्हणताय की कधी माझा मूड असा असेल तर कधी असा असेल, बरोबर आहे. आता हा मूड कसा असतो बघा. मूड कसा असतो? आई स्वयंपाक करते ना, बाळाने एखाद्या गोष्टीला हात लावला, म्हणजे एखादं पीठ आहे त्याने डोक्यावर घेतलं आहे, ठीक आहे, पण ती कामात आहे, तिला त्याचा अडथळा होत नाही आहे. किंवा शेजारून एखादी वस्तू घेऊन आला आहे किंवा कुठेतरी काहीतरी आवाज केला आहे, तर ती काय करते? पटपट स्वयंपाकाच्या याच्यामध्ये काही बोलत नाही त्याच्याशी. अरे काय केलं रे, असं एवढं बोलून थांबते. जेव्हा आई निवांत बसलेली असते मोबाईल किंवा टी व्ही बघत, तेव्हा काही अडथळा आणला की मोकळं हसून घ्या. काय होतं मग? आता काल आई जेव्हा स्वयंपाक करत होती तेव्हा काही रिॲक्ट नाही केली, आणि आज मोबाईल टी व्ही बघत होती रिॲक्ट केली. मग हे काय? ही कोण आहे? ही तीच आहे का कालची होती ती? ऐसा ही होता ना. जब मेरे को, इसका मतलब क्या है? आप आपके हिसाब से बच्चे को हँडल करते हो, म्हणूनच आपण त्याला मालक म्हणतोय. मालकाचा मूड असाच असतो की नाही सर? आज त्याला वाटलं की एवढी कपाशी आणली का तू वेचून, चल 1 रुपया जास्त, उद्या आहे पाणी टाकून आणलं तू, जास्त वजन केलं, चल कर. मग असंच आहे ना, असंच आहे. हा फरक जर तुम्ही केला की मी पालक आहे, माझं काम त्या लेकराला त्याची काळजी घेणं, 2 वेळचं चांगलं जेवण त्याला देणं आणि चांगलं बोलणं, एवढंच आहे. मुलगा मुलगी जास्तीत जास्त 2 वर्ष तुम्ही काळजी घेण्यासारखे असतात. 2 वर्षानंतर ते लेकरू तुम्हाला त्रास देत नाही. देते? त्याचं आयुष्य बदलत जातं ना, त्याचे मित्र येतात, शाळा येते, तो त्याचा एक्सपांड करत राहतो. आणि नंतर जेव्हा तो 11वी 12वीला आला तर तो बोलतच नाही तुमच्याशी. तो एकतर बाहेरगावी जातो, पुण्या मुंबईला जातो, तो तुमच्याशी बोलतच नाही. मग तुमचा हा जो वेळ आहे गोल्डन पिरियड, तो गोल्डन पिरियड पण युद्धामध्ये घालवणार का? बरं, अजून एक महत्त्वाची
गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आत्ता जे आपण बोलतो आहे अस्थिरतेविषयी, की माझा मूड असेल तर पहिली गोष्ट आपण त्याच्यात अशी बघितली की आपण जर पोलाईट असलो, आपण रिस्पॉन्स दिला, त्यांनी त्याच्यासोबत ज्या काही घटना आपल्या होत आहेत त्याचा रिस्पॉन्स आपण दिला तर आपली अस्थिरता कमी होईल. आपण चिडचिड करत राहिलं, सूचना देत राहिलं तर आपलं पण डोकं त्याच्याने अस्थिर राहील. तर आपण असं बघितलं की आपण रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद देतो आहे त्याच्या बोलण्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण असं ठरवू की पनिशमेंट कोणत्या गोष्टीला करायची आणि पनिशमेंट कोणत्या गोष्टीला करायची नाही. ठीक आहे. पनिशमेंट म्हणजे मोठ्याने ओरडणं आणि एक देणं. आणि तिसरी गोष्ट छोट्या छोट्या कारणाने स्वतःबद्दलचं खूप वाईट बोलणं किंवा त्याच्याबद्दलचं खूप वाईट बोलणं. मी हात टेकले रे बाबा तुझ्यासमोर, आणि कितीच त्रास देतो तू, कितीच छळतो मला, वगैरे वगैरे. होतं ना असे डायलॉग? तुम्ही नाही, त्या दुसऱ्या असतील बोलणाऱ्या, तुम्ही नाही. होतात का? आपल्याकडनं पण होतात ना. आपल्याकडनं मला असं वाटतं घरी आल्या आल्या एक है ना, पेशन्स कमी असल्यामुळे एक आपण ठरवून घेऊ की चुका, ब्लंडर, तीव्र स्वरूपाच्या चुका कोणत्या 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 असू शकतात. तीव्र स्वरूपाच्या चुका कोणत्या असू शकतात की ज्यांना आपण पनिशमेंट करावी. कोणत्या असतील? हो ना, ॲक्टिव्हिटीज सांगा. ॲक्टिव्हिटीज बेसिस तर म्हणजे काय? बरोबर. अजून? करेक्ट. अजून काय म्हणले? हां बरोबर. भांडण तंटा मित्र परिवारामध्ये. बरं, आपण काय करू, एक लाईन आखून घेऊ. ती लाईन अशी आहे की घरातली अत्यंत किमती वस्तू, म्हणजे माझ्या घराचे रजिस्ट्रीचे पेपरवर त्यांनी लिहून ठेवले किंवा फाडून टाकले, याच्यासाठी पनिशमेंट. तिजोरी उघडून सोन्याच्या बांगड्या घेऊन कोणाला तरी देऊन टाकल्या, याला पनिशमेंट. त्यांनी धूम्रपान केलं कोणत्याही प्रकारचं, त्याला पनिशमेंट. आपण सगळ्याच मुलांचं म्हणतो आहे 2 ते 22. 3 नंबर, घरातली चोरी करणे, पैसे चोरणे, आता जे मॅडमने सांगितलं ते, चाकू वापरणे किंवा त्या आता यांनी जे सांगितलं एक्झाम्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर खेळणे, हे ब्लंडर आहे ना, स्वतःला जीवनाला घातक असं आहेत. या झाल्या 4 गोष्टी. 5वी गोष्ट, जे मुलं काहीतरी धूम्रपान करतात, चोऱ्या करतात, अजून काही कायद्यामध्ये न बसणाऱ्या गोष्टी करतात, म्हणजे गुन्हा ठरेल अशा गोष्टी ते करत असतील, त्यांच्याबरोबर हा राहत असेल तर, माझ्या मोटरसायकल मला न विचारता चाबी घेऊन गेला, मला न सांगता कोणाची तरी घरी निघून गेला आणि रात्रभर आलाच नाही, या सगळ्या गोष्टी पनिशेबल आहेत. याच्यासाठी तू ह्या चुकीमुळे मी तुला मारतोय, तुझ्या ह्या चुकीमुळे मी तुला मारतोय, असं बोललं पाहिजे. कोविडच्या आधी आमच्या भाषणामध्ये मुलाला मारा असं आम्ही अजिबात म्हणत नव्हतो, पण आफ्टर कोविड असं म्हणतो आम्ही, याच कारणासाठी. बरं, आता इथे बसलेले इतके लोक आहेत, मी जेवढे तुम्हाला या लिस्ट सांगितली त्याच्यापैकी किती मुलं तुमची असं करतात? बरं, यातली एकही चूक तुमच्या मुलाने केली नाही, हात वर करा. म्हणजे सगळ्यांचे हात वर आले? नाही, आपण जी लिस्ट आता वाचली ना, त्यातलं चूक केली आहे का? हे वेगळं आहे. हे तर तुम्ही पण तेच करताना तुम्हाला नाही लागत ना करंट? बरं, आपण जे म्हणतोय ना ते ब्लंडर म्हणतोय, म्हणजे त्याच्या जीवनाला काहीतरी धोका होईल. हां,
तसं नाही आहे. हे टी व्ही चालू करणं, त्याला बटन आहे, चार्जर लावणं, ते बघितलेलं आहे तुमचं त्यांनी, ते तुमचं बघितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, ते बघितलेलं आहे त्यांनी, असं काही चूक नाही ना. बरं, मग मारलं आणि रागवलं किती लोकांनी हात वर करा बरं. चूक करतात सर, पण मारता नाही येत. समजा मी माझा मुलगा आहे, त्याला गाडी चालवता येते, काही तो येतो, चाबी घेतो की जाऊन आलो बा, मारता नाही येत ना त्यावेळेस. अरे बा पुढे गेलाय, मित्राकडे गेलो. ठीक. आता आपण कुठेतरी म्हणजे काय माहिती का, की हा दरवाजा आहे ना आईला बंद करायचा असतो, ठीक आहे, आणि मुलाला तो दरवाजा उघडायचा असतो. आई कशी करते, तो दरवाजा उघडतोय ना, अरे दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको, म्हणजे हात तिचा इथं असतो बरं का, पण ते दरवाजाला नाही हात लावणार, तोंडाने सांगणार उघडू नको, उघडू नको, उघडू नको, गाडी नेऊ नको, गाडी नेऊ नको, गाडी नेऊ नको, मोबाईलला हात लावू नको, मोबाईलला हात लावू नको, आणि मोबाईल तो घेतोय बघतो, मोबाईलला हात लावू नको, है ना. मग मी सांगते पण तो ऐकत नाही आहे. पण त्याला भाषा बिहेवियरची जर कळत असेल तर बरं. आता हे उदाहरण घ्या सर, की चावी गाडी चालवण्यासंदर्भामध्ये किती लोकांकडे आपण बोललो याला गाडी चालवता येते, तो चांगली चालवतो. म्हणजे तुम्ही एका बाजूला त्याला म्हणताय की चांगली गोष्ट आहे, आणि नंतर म्हणते की चुकलंय बरं का तुझं. आता जर तुम्हाला द्यायची नसेल तर त्याला स्पष्टपणे एका शब्दात सांगा, गाडी यापुढे घेऊन जायची नाही. ती तो घेऊन गेला तर त्याच्याशी बोलणं बंद करा काही दिवस. कारण पनिश नाही करू शकत. का नाही करू शकत, तर आपण त्याला ट्रेनिंग दिली आहे. पण जे आता इथून पुढची ज्यांची मुलं असतील त्यांच्यासाठी हा नियम ते लागू करू शकतात, बरोबर आहे. मग तो मुलगा, हे बघा, तो मुलगा प्रयत्न करणार की सगळ्यांच्याच गाड्या चालवतात, तो आर्नव बघ, तो अश्विन बघ, तो मानस बघ, त्याचे आईवडील देतात त्याला गाडी, त्यांना नाही का मला येते, तो काउन्सिलिंग करणार सर तुमचं. त्याला माहिती यांचं कोणते कोणते बटणं दाबून बघितले म्हणजे हे सुरू होतं, तो बटणं दाबणार. वडील नसले तर आईच म्हणते चल आपण गाडी एक किराणा, बरोबर, त्याला आईला घेऊनच जाते. ही पाण्याची जार तोच आणतो, कधी कधी असं पण होतं त्याच्याशी. हो, आलं कोणी 4 मैत्रिणी घरात जाऊन पटकन वेफर्स घेऊन ये, हे ठरवलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आई आणि वडिलांची एक वाक्यता. एक वाक्यतासाठी सोपे 3 नियम आम्ही सांगतो. काय नियम आहे? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुलांच्या मागण्या असतात, डिमांड्स, है ना. डिमांड असते की नाही. डिमांडमध्ये आपण 3 नियम लावू. आई आणि वडिलांनी 3 नियम ठरवायचे की यांनी जी काही मागणी केलेली आहे ती वस्तू, ती गोष्ट त्याला आज किती गरजेची आहे, ठीक आहे, त्याची नीड किती आहे आज. नंबर 2, आर्थिक किती आहे, 200 रुपयाची आहे, 500 रुपयाची, 5000 रुपयाची आहे. ते ठरवा की आर्थिक आपण 100 रुपयेपर्यंत मागणी हो म्हणायची का 200 रुपयाची मागणी हो म्हणायची, ते तुम्ही ठरवा. नंबर 3, त्याच्या आरोग्यावर परिणाम काय होणार आहे. 3 गोष्टी आल्या लक्षात तुमच्या. आरोग्यावर काय परिणाम होणार त्याच्या. या 3 पैकी 2 गोष्टी जर यस आल्या म्हणजे त्याला गरज आहे त्या वस्तूची, पैसे फार खर्च होणार नाही आहेत आणि आरोग्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, देऊन टाका. आता तुमच्या मुलांनी 10वीत गेल्यावर मोबाईल मागितला, आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, बरोबर आहे ना, बघतोय आपण. नंबर 2, खर्च 10,000 प्लस आहे. आयफोन असेल तर 70,000 प्लस आहे. आणि नंबर 3, गरज आहे.
गरज आहे ना. आईला बाबाला असं वाटतं की माझा 1 तास घेऊन बसतो, मला तेवढ्या वेळात मैत्रिणीशी बोलायचं असतं, त्याच्यापेक्षा याला नवीन घेऊन द्या, त्याच्यापेक्षा नवीन याचं सुट्टं. तर या 3 गोष्टी. आता पेन्सिल मागितली तर पेन्सिल आरोग्याला काही घातक नाही आहे, खर्च पण त्याचा काही फार होणार नाही आहे आणि गरज पण आहे कारण तो शिक्षण घेतो आहे. क्रिकेट बॅट मागितली, दररोज क्रिकेटला जातो आहे का, खेळणार आहे का, त्याचा वापर करतो आहे का, या सगळ्या गोष्टी आईवडिलांनी आधीच्या आधीच हे नियम जर ठरवले तर मुलगा एकट्यामध्ये जरी तुमच्यासमोर त्याने बॉल टाकला कुठल्या तरी गोष्टीचा तर तुम्ही तेच वाक्य बोलाल जो आई बोलणार आहे आणि बाबा बोलणार आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येईल की आता आपल्याला काही दरवाजा उघडत नाहीत. नाहीतर मुलं इतकी हुशार आहेत, अगदी 1.5 वर्षापासून ते पुढचे मुलं इतके हुशार आहेत की कोण आपल्याला पटकन वस्तू देतं, कोणत्या ठिकाणी गेल्यावर खोदताना जास्त दगड लागत नाही ती वस्तू बरोबर त्याला मागतात. आणि घरात जर आजी आजोबा असेल तर संपलाच विषय. आजी आजोबाचं कसं असतं, रिस्पॉन्सिबिलिटी असते पॉझिटिव्ह, पण अचिव्हमेंटवर ते फार लक्ष देत नाहीत. आणि आईवडिलांना असं वाटतं की आपण अचिव्हमेंटवर लक्ष द्यावं. त्यात वडील काय करतो, मुलांबरोबर एन्जॉय करतो आणि आई सगळी जबाबदारी स्वतःवर घेते. कारण तिच्या मनामध्ये सेल्फ टॉक असा असतो, मी घरी आहे, मी हाऊसवाईफ आहे, मुलं चांगले शिकले तर लोक मला चांगले म्हणतील, चांगले मार्क नाही पडले तर लोक मला खराब म्हणतील. आणि याच्या गोंधळामुळे ती त्या बाळावर फोर्स करत असते. ठीक आहे, आपण या गोष्टी बघितल्या डिमांडच्या, आपण शिक्षेच्या गोष्टी बघितल्या. 7-8 गोष्टींच्या व्यतिरिक्त जर काही वेगळी चूक असेल तर ती तुम्ही त्याला सोडून दिली पाहिजे. म्हणजे मित्रांशी भांडाभांडी करून आला, तो सांगत असेल तुम्हाला असं असं झालं, तसं तसं झालं, ऐकून घ्या, तुमचं काही मत व्यक्त करू नका. पुढचा मुद्दा सिबलिंगचा. घरामध्ये 2 बाळ असताना काय होतं, आपल्याकडून होतं का बाळांकडून होतं, होतं ना. काय 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 असं होतं, बरोबर. आपण सिबलिंगच्या बाबतीमधला एक नियम बघा. मी जे सांगतोय हे मी माझ्या दैनंदिन कामामधला भाग आहे, त्याच्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. हे वापरून बघा, तुम्हाला निश्चित याचा फायदा होईल. दोन्ही बाळांच्या वयामध्ये कितीही अंतर असलं तरी दोन्ही बाळांची बॉन्डिंग केव्हा होते माहिती आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्यामधला इन्व्हॉल्व, त्यांच्यामध्ये भाग घेण्याचा प्रकार बंद केल्यानंतर. तुम्ही त्यांच्या मध्ये जर येत राहिलात तर ते सतत त्यांचं सिबलिंग सुरू राहील. कारण काल माझ्या बाजूने बोलला होता पप्पा, परत काही कुरबुर झाली की भावाच्या दुसऱ्या भावंडाच्या बाबतीमध्ये चांगला बोलला, मग याच्या डोक्यात राहते की माझा टर्न आहे आता चांगलं म्हणण्याचा, त्याच्यामुळे मी अशी सिच्युएशन तयार करेन की मी खोडी करेल, बाजूला होईल, हा समोर येईल आणि मग मला म्हणतील की तू चांगला आहे म्हणून. येते तुमच्या लक्षात. त्याच्यामुळे दोन्ही मुलांच्या मध्ये जोपर्यंत AK-47 एकमेकाच्या डोक्यावर ते ठेवणार नाहीत तोपर्यंत मध्ये पडू नका. AK-47 माहिती ना तुम्हाला, बंदूक. ते जातील चायनाला, रशियाहून घेऊन येतील, मग मध्ये पडा, तोपर्यंत मध्ये पडू नका. त्यांचं उत्तम बॉन्डिंग होऊ द्यायचं असेल तर, जर त्यांचं बॉन्डिंग चांगलं होऊ द्यायचं नसेल तर मध्ये या, ती पण जबाबदारी तुम्हीच घ्या. त्यांच्या दोघांचीच
जुळवून देण्याची ती पण तुम्हीच घ्या. सगळीकडे सुपर. मी तर म्हणतो आता पुढे पुढे आई आणि वडिलांनी काय करायला पाहिजे माहिती का, ते स्पायडरमॅनसारखं सुरू करायला पाहिजे. कुठूनही गेले की कुठे मी आहेच पोरासाठी पोरीसाठी. पप्पानी पण ते, नाही पण मी पण. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं ते. भावंडांच्या मध्ये बोलायचं नाही. मित्रांच्या बाबतीमध्ये, शाळेच्या बाबतीमध्ये, शाळेच्या टीचर्सच्या बाबतीमध्ये बोलता आलं तर चांगलं बोला. त्यांच्या टीका टिप्पणी त्यांच्यावर करू नका. नातेवाईक असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, घरातले आत्या असेल, मामा असेल, होतं ना एक गॉसिपिंग आयटम आपल्याकडे खूप चालतो. तो वन्स ॲन अ टाईम कधीतरी ठीक आहे, पण तर रेग्युलर नका करू. तसं आजकाल मुलं तसं हे पण करत नाही. त्यांचे रिलेशन ठरवतात, ते तुम्हाला विचारून नाही ठरवत. बरोबर आहे ना. पूर्वी वेगवेगळ्या चाकोऱ्या होत्या की कोणाशी मैत्री, आर्थिक, धार्मिक, अशा सगळ्या गोष्टी. आता तसं नाही आहे. आता मुलं मोकळी झाली, जास्त फ्री झाली आहेत. ही चांगली गोष्ट आहे. जमेल. मी आता इथे थांबतो. मॅडम बोलतील, मग त्याच्यानंतर आपण काय करू, थोडं 1 to 1 क्वेश्चन आन्सर्स घेऊ. ठीक आहे. आत्तापर्यंतचा पार्टमध्ये लक्षात आलं ना आपण ज्या ज्या गोष्टी घेतल्यात त्या. कोणी सांगेल का मला आपण कोणत्या कोणत्या गोष्टींवर बोललो, कोणते कोणते नियम तुम्ही पाळावेत असं मी सांगितलं. करेक्ट. शिक्षेच्या संदर्भामध्ये आपण बोललो. 1 नंबर